भाजपच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंचा आणखी एक निर्णय रद्द। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरमधील मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांची स्थगिती। शिंदे नाईक वाद शिकेला। एकनाथ खडसे गिरीश महाजन वादात वकील गुणरत्न सदावर्तेंची उडी। माफी मागा नाहीतर राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल करणार, खडसेंचा इशारा। तर महाजनांचे महिला आयएस अधिकाऱ्यांशी संबंध, खडसेच्या आरोपांना वाद। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरणी आज चौकशी अहवाल सरकारकडे सादर होण्याची शक्यता। अहवालात नेमकं काय असणार, रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का, पाहणं महत्त्वाचं। प्रशांत कोरेटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत वाढ होणार, याकडे लक्ष। मागील 11 दिवसांपासून कोरेटकर अटकेत। उपमुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला मद्रास कोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार। कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होणार की पुन्हा कोर्टात धाव घेणार, सर्वांचं लक्ष। वक्फ विधेयकानंतर केंद्राचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, तर ख्रिश्चनांच्या जमिनीवरही भाजपचा टोळा, उद्धव ठाकरेंचा आरोप। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आज बैठक। रेपो दरात 0.25% कपातीची शक्यता। गेल्या वेळीही व्याजदरात 0.25% करण्यात आली होती घट। कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता। पुण्यातील नाना पेठेतील राम मंदिराशेजारील लाकडी वाड्याला रात्री भीषण आग। अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात यश, वाडा मात्र जळून खाक, मोठं आर्थिक नुकसान।